नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 1 आकलन उपघटक 2 इंग्रजी अक्षरमाला व्यवसाय. प्रश्न नंबर 1. वरील इंग्रजी अक्षरमालेत BOX या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावीत? मित्रांनो, बॉक्स हा शब्द तयार झाला पाहिजे आणि कोणत्या क्रमांकाची अक्षरे आपल्याला इंग्रजी अक्षरमालेमधून घ्यावे लागतील. मग आता या ठिकाणी 1 नंबरला आहे A, 2 नंबरला आहे B. आता मित्रांनो, A B हे आहेत डावीकडून सुरुवात होणारी अक्षरे आणि उजवीकडून सुरुवात होणारी अक्षरे जर म्हटलं तर आपण Y, X, W, V, U या क्रमाने आपल्याला घ्यावे लागतील. पण आता BOX हा या अर्थाचा आपल्याला शब्द दिलेला आहे. यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागतील? तर आता B जर म्हटलं तर B आहे 2 नंबरला. BOX B आहे 2 नंबरला. त्यानंतर O. आता O या ठिकाणी जर मोजला तर मित्रांनो हा गट आहे 5चा. 5, 10 आणि 15 म्हणजे 15 नंबरला आहे O. 2 त्यानंतर 15 आणि X. आता X किती नंबरला आहे? 5, 10, 15, 20 आणि 4, 24 म्हणजे 2, 15, 24 या क्रमांकाची अक्षरे घ्यावे लागतील. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2, 15, 24. प्रश्न नंबर 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 2ला सुरुवात करण्या अगोदर आता ही आपण इंग्रजी अक्षरमाला जर बघितली तर यामध्ये एकूण A पासून तर Y पर्यंतची अक्षरे आहेत, इंग्रजी अक्षरे. मग आता Y नंतर Z येतो. Z या ठिकाणी घेतलेला नाही आहेत. एकूण आहेत 25, त्यामध्ये झेडचा समावेश केलेला नाही. 5चे 5 गट केलेले आहेत. चला प्रश्न नंबर 2. वरील इंग्रजी अक्षरमालेत D आणि Q या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत? आता या ठिकाणी D आणि त्यानंतर आहे Q. D आणि Qच्या मध्ये किती अक्षरे आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. मित्रांनो, या ठिकाणी D आणि या ठिकाणी Q यांच्यामध्ये एकूण 12 अक्षरे आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12. प्रश्न नंबर 3. वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्या आहे? तर मित्रांनो, आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. B. आता B आहे 2 नंबरला. आता 2 ही वर्गसंख्या आहे का? तर 2 ही वर्गसंख्या नाही. त्यानंतर I. बघा आता 5, 6, 7, 8 आणि 9. I आहे 9 नंबरला. मित्रांनो, 9 ही वर्गसंख्या आहे. त्यानंतर आहे K. K किती नंबरला आहे? 5, 10 आणि 11. 11 नंबरला आहे K. म्हणजे 11 ही वर्गसंख्या नाही. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 4 T. आता T किती नंबरला आहे? 5, 10, 15 आणि 20 नंबरला आहे T. मित्रांनो, 20 ही सुद्धा वर्गसंख्या नाही आहे. वर्गसंख्या आहे I. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 I. I या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्या आहे. प्रश्न नंबर 4. वरील इंग्रजी अक्षरमालेत S या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, S या अक्षराचा डावीकडून. आता डावीकडून म्हणजे A कडून, उजवीकडून म्हणजे Y कडून. आता डावीकडून Sचा क्रमांक कितवा आहे? आता या ठिकाणी मित्रांनो आहे S. बघा या ठिकाणी S आहे. S किती नंबरला आहे? तर 5चा गट आहे. 5, 10, 15, 16, 17, 18 आणि 19 नंबरला. डावीकडून Sचा 19 क्रमांक आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 19वा. प्रश्न नंबर 5. वरील इंग्रजी अक्षरमालेत M च्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? मित्रांनो, इंग्रजी अक्षरमालेमध्ये M हे अक्षर 13 नंबरला आहे आणि मध्यभागी असलेलं हे अक्षर आहे. आता M च्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी M कडून याप्रमाणे, उजवीकडे म्हणजे M पासून या अक्षरांकडे. मग आता यमच्या डावीकडे चौथं अक्षर.
आता यमच्या डावीकडे पहिलं अक्षर आहे यल, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. मित्रांनो 4 नंबरला आहे आय. यमच्या डावीकडे 4 नंबरला आय हे अक्षर आहे, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आय. प्रश्न नंबर 6, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 17व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे? मित्रांनो डावीकडून म्हणजे ए कडून 17 नंबरला कोणतं अक्षर आहे? तर 5, 10, 15, कारण की हा 5-5चा गट आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. मग 16 आणि 17, 17 नंबरला आहे क्यू हे अक्षर, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्यू. प्रश्न नंबर 7, वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर टी आहे? मित्रांनो कोणत्या अक्षराच्या उजवीकडचं तिसरं अक्षर टी आहे? म्हणजे टीच्या आपण डावीकडे जर बघितलं तर 1 2 आणि 3. मित्रांनो क्यू या अक्षराच्या, बघा या ठिकाणी क्यू या अक्षराच्या उजवीकडचं, बघा क्यू या अक्षराच्या उजवीकडे 3 नंबरचं अक्षर आहे टी. बघा कोणत्या अक्षर इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर टी आहे? तर क्यू या अक्षराच्या उजवीकडील तिसरं अक्षर आहे टी, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्यू. प्रश्न नंबर 8, वरील इंग्रजी अक्षरमालेत एच व एन या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत? मित्रांनो आता वरील इंग्रजी अक्षरमालेत नाही, तर खालील इंग्रजी अक्षरमालेत एच व एन या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत? तर मित्रांनो एच जर म्हटला तर या ठिकाणी एच आहे, त्यानंतर आहे यम, नंतर एन. आता यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? तर 1 2 3 4 आणि 5. एच आणि एन या अक्षरांमध्ये एकूण 5 अक्षरे आहेत, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 9, वरील इंग्रजी अक्षरमालेत व्ही आणि वाय या अक्षरांमध्ये कोणते अक्षर आहे? मित्रांनो व्ही आणि वाय, आता या ठिकाणी आहे व्ही आणि या ठिकाणी आहे वाय. आता व्ही आणि वायच्या मध्ये कोणते अक्षर आहे? तर डब्ल्यू आणि एक्स हे 2 अक्षर आहेत, म्हणजे यू पी एक्स आणि डब्ल्यू. मित्रांनो एक्स आणि डब्ल्यू हे 2 अक्षरे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक क आणि पर्याय क्रमांक ड, म्हणजे प्रश्न नंबर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 10, वरील इंग्रजी अक्षरमालेत आर हे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे? मित्रांनो आर हे अक्षर, आता या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी प्रश्न नंबर 10 आपण बघतोय आणि या ठिकाणी आर हे अक्षर आहे, कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे? आता हे मधोमध असलं पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक अ जर आपण बघितला तर यामध्ये आहे पी आणि यस. मित्रांनो हा पी आणि यस. आता आरच्या लगेच 1 नंबरला उजवीकडे आहे यस आणि आरच्या डावीकडे 2 नंबरला आहे पी, म्हणजे मित्रांनो हे उत्तर येणार नाही. पी आणि यसच्या मधोमध आर हे अक्षर नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. यानंतर आपण पर्याय क्रमांक ब बघितला तर मित्रांनो एक्स आणि यल. आता या ठिकाणी आहे एक्स आणि या ठिकाणी आहे यल. आता यल पासून जर आपण अक्षरे मोजली तर 1 2 3 4 आणि 5, म्हणजे यल पासून इकडे आहेत 5, किंवा यलला जर आपण धरलं तर 6, 1 2 3 4 5 आणि 6, आणि एक्स पर्यंत जर आपण गेलो तर 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे मित्रांनो एक्स आणि यलच्या बरोबर मधोमध आर हे अक्षर येतं, म्हणून पर्याय क्रमांक ब आहे बरोबर. आता पर्याय क्रमांक आपण क घेतला तर यन आणि व्ही, या ठिकाणी आहे यन आणि या ठिकाणी आहे व्ही. मग आता आरच्या उजवीकडे व्ही किती नंबरला आहे? तर 1 2 3 आणि 4 नंबरला, आणि आरच्या डावीकडे यन किती नंबरला आहे? 1 2 3 आणि 4 नंबरला, म्हणजे मित्रांनो यन आणि व्ही या 2 अक्षरांच्या बरोबर मधोमध आर हे अक्षर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड एफ व वाय. मित्रांनो या ठिकाणी आहे एफ आणि या ठिकाणी आहे वाय. आता आर पासून जर आपण वाय मोजला तर 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला वाय आहे, आणि एफ किती नंबरला आहे? डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 नंबरला एफ आहे आणि 7 नंबरला वाय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा. मित्रांनो एक्स व यल आणि यन व व्ही
यांच्या बरोबर मधोमध आर हे अक्षर आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ब आणि क. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 11 वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल. मित्रांनो, डावीकडून आपल्याला इंग्रजी अक्षरमालेचा विचार करायचा आहे, म्हणजे ए कडून. आणि कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचं नाव तयार होतं, तर या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे. पर्याय क्रमांक अ. मित्रांनो, या ठिकाणी मी आता हे जे या ठिकाणी प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. पर्याय क्रमांक अ घेतला तर 20, 11, 2. मित्रांनो, 20 नंबरला आहे टी, 11 नंबरला आहे के आणि 2 नंबरला आहे बी. टी, के, बी पासून कोणतंही एका प्राण्याचं नाव तयार होत नाही. पर्याय क्रमांक ब 2, 15, 1 आणि 20. मित्रांनो, 2 नंबरला आहे बी, 15 नंबरला आहे ओ, 1 नंबरला आहे ए आणि 20 नंबरला आहे टी. बी ओ ए टी पासून सुद्धा एका प्राण्याचं नाव तयार होत नाही. पर्याय क्रमांक क 4, 15 आणि 7. मित्रांनो, 4 नंबरला आहे डी, 15 नंबरला आहे ओ आणि 7 नंबरला आहे जी. डी ओ जी म्हणजे 4, 15 आणि 7 या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास डॉग म्हणजे एका प्राण्याचं नाव तयार होतं. पर्याय क्रमांक ड 3, 15, 23. मित्रांनो, 3, 15, 23. आता 3 नंबरला आहे सी, 15 नंबरला आहे ओ आणि 23 नंबरला आहे डब्ल्यू, म्हणजे सी ओ डब्ल्यू म्हणजे काऊ. काऊ हे सुद्धा एका प्राण्याचं नाव आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे सुद्धा आपलं उत्तर आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक क आणि ड म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 12 वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 8, 11, 7, 21 या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. मित्रांनो, उजवीकडून म्हणजे आपल्याला वाय या अक्षराकडून या इंग्रजी मालेचा विचार करायचा आहे. आता उजवीकडून 8 नंबरला कोण आहे, तर 5, 6, 7, 8. 8 नंबरला आहे मित्रांनो, 8 नंबरला आहे आर. त्यानंतर आता 11 नंबरला कोण आहे, 5, 10 आणि 11. 11 नंबरला आहे ओ. त्यानंतर 7 नंबर, आता 7 नंबरला उजवीकडून कोण आहे, 5, 6 आणि 7. 7 नंबरला आहे यस. आणि या ठिकाणी आहे 21 नंबर. 8, 11, 7 आणि 21 नंबरला उजवीकडून कोण आहे, 5, 10, 15, 20 आणि 21 नंबरला आहे ई. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न सोडवलेला आहे ROSE म्हणजे रोज. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला व्यवसाय संपलेला आहे. यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.